11 मार्च 1689चा तो काळा दिवस. त्या औरंग्यानं वळवू तुळजापूर येथील संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार मारलं. आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली, संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली, त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला. त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला. आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा नदीत जणू देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती. ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदय जणू तुटलं होतं. राजाचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं. त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं. आज शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेत तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता. इतका शूर राजा, पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. औरंग्यानं तसा आदेशच काढला होता. त्यानं फर्मान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील हेच हाल केले जातील जे राजांचे झाले. औरंग्यांना दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरारत होते. रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते. आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती. अरे, ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान दिलं त्याच्यासाठी पुढे व्हा, असं जणू आवाहन करत होती. पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते. पाहता पाहता सकाळ झाली. रात्रीचा तो गुडूप अंधार जणू सूर्याची सोनेरी किरणं सर्वत्र पसरू लागली. त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीचं काम करत होती. ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे. नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरी कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली. जेव्हा तिनं धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तानं माखलेलं तुकडे काठी पडलेले दिसले. तिला प्रथमतः कळालंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत. तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथं पडलेले आहेत, कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं. कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं. तेव्हा तिने ओरडून म्हटलं, माणसांना साऱ्या लाजा सोडल्या आता. अशी आतडं देखील पाण्यात सोडायला लागले. तेव्हा तिला जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला, हे आतडे आपल्या छत्रपती शिवाजी राजांच्या मुलाचे म्हणजे संभाजी महाराजांचे आहेत. काल औरंग्यानं राजांचे तुकडे करून त्या पाण्यात फेकले. तू तिथं जाऊ नकोस, नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला देखील पकडून नेतील. त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली होती. तू देखील घरी निघून जा. आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खळाखळा पाणी वाहू लागलं. तशीच उठली आणि गावाकडे पळाली. ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली. आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती. बघता बघता सर्व गावातील लोक पाटलाच्या वाड्याभोवती जमा झाले आणि आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास होते. प्रत्येकजण अश्रू गाळत होता. तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते. ते त्या गर्दीमुळे पुढे आले आणि म्हणाले, आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचे रक्त हाडमास आपल्या गावात आलेले आहे. ते असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत. या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे. गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला, तुमचं बोलणं खरं आहे. आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यावरती, आपल्या मुलाबाळांवरती, आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का? आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मुख गिळून गप्प बसावं, हे शोभून नाही दिसत.
तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले, तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे. तितकं तुम्हाला वाईट वाटत आहे, त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे. पण करणार काय? गावाच्या सभेवर सभोवताली 4-5 लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे. त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे. शंभूराजांच्या रक्तामासाला कोणी शिवू नये असं त्यानं फर्मान सोडलं आहे. तेव्हा एकानं म्हटलं, खरं आहे, कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत. तर मग आपणच पुढाकार का घ्यावा? हे सारं ऐकून गावकरी आपल्याला घराकडे परतले. भाकर खाऊन सगळेजण पडले होते. झोप तर तशी कुणालाच येत नव्हती. सगळे जण विचारांच्या गुंत्यात होते. पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती. आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं. ती सरळ पाटलिणीच्या वाड्यात गेली. तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील जमा केले. शिवाजीराजे आणि शंभूराजांविषयीच्या गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले. राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते. असे बोलत बोलत रात्र बरीच झाली, पण कुणीही आपल्याला घरी जाण्यासाठी हलत नव्हतं. आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं. हे पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातील काठी खाली आणि दूर बसून राहिला. थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशहा करून करून आम्हाला काय करणार? गाव जाळेल इतकंच ना? आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्याच अंगामध्ये आग संचारली. तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत शरीर जर आढळलं तर आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा लांबूनच त्या गोविंदचा आवाज दिला आणि सांगितलं, इथं तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत. आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत. त्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत. हे ऐकल्यावरती सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायाभवानी उसळली. चला नदीकाठी आपल्या राजाचं तुकडं गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ. सर्वत्र एकच आवाज उठला. सर्वत्र घोर काळोख होता. पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता. साऱ्याच जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या. तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला. आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले. तो आपल्या पत्नीस म्हणाला, कारभारीणबाई, हे काय चालवलंय? बादशहाच्या ते लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला? तेव्हा ती म्हणाली, माझ्या शिवाजी राजाच्या लेकराचं मांस घारी गिधडांनी नेण्यापरीस आपण आणलं तर काय वाईट? असा जुलूम कशाला हवा? सांभाळा तुमचा गाव आणि तुमचं घर. निघतो आम्ही. पाटलीण रागाने वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली. त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांना पुढे चालत होता. सर्वजण नदीकाठी पोहोचले. सर्वत्र अंधार होता. शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजेची भीती देखील होती. बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती. त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते. आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते. सर्व गावकरी
दबकत दबकत त्या नदी किनारी आले. तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला. मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले. राजांचे कान, बोटे, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपल्या डोक्यावरचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाची येथील मांसाचे तुकडे, शरीराचे अवयव गोळा केले. त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले. काही जणांनी आपल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं, कुणी लाकूड, फाटा आणायला दहनाची सर्व तयारी झाली. पण तेव्हा मात्र सर्व जणांना एक प्रश्न पडला. राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते, पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती. त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता. बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते. सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होतं. लोकांची ती कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला. गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला, ही आम्हा महाराजांची वतनी जमीन आहे. इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या. शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा, हे आम्ही विसरू शकत नाही. मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं. बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती, म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या-ताठ्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर चढावा. गोफणीतल्या दगडानं प्राण गेले तरी चालतील, पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये, असं फर्मान दिलं. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. त्या ज्वाला त्या कुट्ट आसमानाला भिडू लागल्या. सगळे गावकरी ढसाढस रडत होते. स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या. लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते. अर रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठे आलास रे पाखरा? अन शंभूराजा, अर शंभूराजा. सर्वांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तांबडं फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली. शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले. शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली. ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार, त्यांचा मावस भाऊ, त्या जनाबाईचे, राधाई पाटलिनीचे, त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. तो मारणारा औरंग्या फक्त मेला, पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी गोष्टी पाहायला आवडत असेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा.